होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। मी येथे 1 वाटी फुटाणे घेतलेले आहे। फुटाण्यांचे साल काढून घेऊया। फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात। दररोज मुठभर फुटाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते आणि पचनसंस्थाही सुधारते। हे बघा, फुटाण्यांचे साल काढून झालेले आहे। आता पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेऊया। 1 वाटी बारीक किसलेला गूळ पॅनमध्ये घालूया। गूळ चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे। गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर आहेत। या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते। गूळ मेल्ट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर थोडा पाण्यात टाकून बघायचा। हे बघा, पाण्यात गुळाचा गोळीबंद पाक तयार झालेला आहे। आता यात 2 टेबलस्पून तीळ घालायचे। तीळ हे हाडांसाठी खूप चांगले असतात। आता यात फुटाणे टाकून व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेऊया। हे मिश्रण नीट मिक्स झाल्यानंतर लगेचच पोळपाटावर ओतून छान पसरवून घ्यायचे आहे। पोळपाटाला तूप लावून घेऊया। मिश्रण जास्त थंड होऊ न देता त्याला चांगला आकार येण्यासाठी लाटण्याने लाटून घेणे, जेणेकरून हे व्यवस्थित पसरले जाईल। 2 ते 3 मिनिटांनंतर चाकूच्या साहाय्याने वड्या करून घेणे। गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि महिलांना जी PCOSची समस्या असते तीही दूर होण्यास मदत होते। 15 ते 20 मिनिटे हे असेच थंड होऊ द्यायचे आहे। 15 मिनिटे होऊन गेलेली आहे। हे बघा, कशा वड्या सहजपणे निघत आहे। सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, चिक्की कशी मऊसूत झाली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आरोग्यदायी चिक्की दररोज सकाळी 1 ग्लास दुधाबरोबर तसेच दुपारच्या वेळेत स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता। दररोज 2 ते 3 वड्या खाल्ल्या तर यामुळे शरीरातील आयर्न आणि कॅल्शियमची कमतरता भासणार नाही। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।